महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर उद्या आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहे आणि उद्या आदित्य ठाकरे असतील, रोहित पवार असतील यासारखे बडे नेते देखील त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुलढाण्यामध्ये या ठिकाणी दाखवतील। नेमकं आणखी कोण कोण येणार त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण, कारण काँग्रेसच्या गोटांमधून सुद्धा नाराजी होती, त्यावर सुद्धा आपण त्यांना प्रश्न विचारू। सुरुवातीला आपण सांगू उद्या उमेदवारी अर्ज भरतोय आपण, कोण कोण येणार आहेत? उद्या शिवसेना नेते युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुलजी वासनिक साहेब, नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष आणि शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहितदादा पवार, सुषमाताई अंधारे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष अंबादास दानवे साहेब यांनी। काँग्रेसमध्ये थोडी नाराजी पाहायला मिळाली होती। हर्षवर्धन सपकाळ माजी आमदार त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीसाठी एक ट्विट करत सगळं खळबळ माजून दिली होती। त्यांचे जे नाराजी आहे ते दूर करण्यामध्ये महाविकास आघाडी कितपत यशस्वी झाली आहे? कारण आज तुम्ही काँग्रेस पदाधिकारी मेळा घेतलाय। नाही, हर्षवर्धन दादांनी काय ट्विट केलं होतं, काय नाराजी झालेली होती वगैरे मला काही माहीत नाही। मी माझ्या प्रचार दौऱ्यामध्ये होतो, मला निरोप आला की या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा दादांसाठी म्हणून काही विधानसभा मतदारसंघातील लोकांनी मेळावा बोललेला आहे, आपण यावं आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं, झालं, दुसरं काही नाही। आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय, उद्या मोठे नेते येताना लढत नेमकी बुलढाण्यात तुमची कोणासोबत असणार आहे? कारण की माझे जुने जे कलिग्स आहेत ते आज समोरासमोर असणार आहेत। निश्चितपणे गद्दाराविरुद्ध आमची निष्ठावंतांची लढत होईल। निश्चितच गद्दाराविरुद्ध ही लढाई होईल अशी जे विधान आहे ते प्राध्यापक खेडेकर यांनी केलं आणि उद्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते देखील जोराने प्रचाराला लागतील। नेमकं चित्र जे आहे 8 तारखेनंतर स्पष्ट होईल, कोण बाजी मारतं आणि कोण चितपट होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडर, जय महाराष्ट्र, बुलढाणा।